अमरावती शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरलेला रेल्वे पूल आता क्षतिग्रस्त झालेला आहे। त्यामुळे हा रेल्वे पूल जर आपण पाहिलं तर मागील 4 ते 5 दिवसांपासून प्रशासनाच्या वतीनं बंद करण्यात आलेला आहे। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर जळ वाहतूक बंद या संपूर्ण उड्डाण पुलावरून केली होती। त्यानंतर आता 3 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर संपूर्ण वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे। परंतु तरी अनेक जण जर आपण पाहिलं तर या बॅरिकेड्स मधनं हा उड्डाण पूल ओलांडण्याचं काम करत आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी खोदकाम सुरू आहे आणि या ठिकाणी भिंत जी आहे ती उभारली जाणार आहे। जवळपास 1.5 ते 2 वर्ष या उड्डाण पुलाच्या बांधकामाला लागणार आहेत। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये आमदार सुलभा खोडके आणि आमदार संजय खोडके यांनी या संपूर्ण उड्डाण पुलाची पाहणी केलेली आहे। प्रस्ताव तयार केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर यावरून कोणी वाहतूक करू नये यासाठी अशा पद्धतीने बॅरिकेड केला, तरी अनेक जण जात आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी भीत बांधली जाणार आहे, संरक्षण भिंत बांधली जाणार, त्यासाठी या ठिकाणी मटेरियल देखील आलेलं आहे। जर आपण पाहिलं जवळपास 1962 मध्ये या पुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। बांधकाम झालेलं नाही, 65 वर्ष जवळपास आता या पुलाला झालेले आहे। अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर हा पूल संपूर्ण क्षतिग्रस्त झालेला आहे। या संपूर्ण बाबींकडे जर आपण पाहिलं तर रेल्वे विभागाचं दुर्लक्ष असल्याचा गंभीर आरोप आमदार सुलभा खोडके यांनी केलेला आहे। त्यांनी तशी या ठिकाणी पाहणी देखील केलेली आहे। आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारांशी समन्वय साधून या पुलाचं काम केलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आता पाहिलं आपण तर अमरावती शहरामधील वाहतूक जी आहे ती वेगवेगळ्या मार्गाने आता वळवण्यात आलेली आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।